सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून डिजिटल सर्किट कनेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट कनेक्शन कसे तयार करावे ते शिकाल। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सर्किट डिझाइन आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअरद्वारे IC 74LS04D, IC 74LS08D आणि IC 74LS32D वापरून EXOR गेट तयार करा। सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून ब्रिज रेक्टिफायर तयार करा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। सिम्युलेशन सॉफ्टवेअरसह वैयक्तिक संगणक स्थापित केला आहे। पॉवर आणि डेटा केबलसह प्रिंटर। सर्किट सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून EXOR गेटचे कन्स्ट्रक्शन। इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वापरून कन्स्ट्रक्शनसाठी EXOR गेटचा सर्किट डायग्रॅम निवडा। संगणक चालू करा। विंडोज स्टार्ट मेनूद्वारे सिम्युलेशन सॉफ्टवेअर उघडा किंवा तुमच्या डेस्कटॉपवरील सिम्युलेटर चिन्हावर क्लिक करा आणि पहिली स्क्रीन मिळवा। विंडोजमधील सामग्रीचे निरीक्षण करा आणि टूल बारवर तसेच विंडोजच्या डाव्या बाजूला क्षैतिजिकरित्या मांडलेले विविध मेनू आयटम ओळखा। घटक गटावर क्लिक करा, TTL निवडा आणि 74LS वर स्क्रोल करा आणि आवश्यक IC 74LS04D निवडा आणि ओके क्लिक करा। कार्यक्षेत्राच्या आत दिसणाऱ्या डायलॉग बॉक्स टेबलचे निरीक्षण करा। A वर क्लिक करा आणि नंतर ओके। एकापेक्षा जास्त गेट आवश्यक असल्यास A आणि B वर क्लिक करा इत्यादी। त्याच चरणांचे अनुसरण करा आणि दर्शविल्याप्रमाणे मेनूमधून इतर आवश्यक लॉजिक गेट्स IC 74LS08D आणि IC 74LS32D निवडा। रेझिस्टर निवडण्यासाठी प्लेसवर जा, घटक निवडा, ग्रुपमध्ये बेसिक सेट करा आणि आवश्यक मूल्यासह रेझिस्टर निवडा। ओके वर क्लिक करा। सर्किटमध्ये वीज पुरवठा जोडण्यासाठी ठिकाण मेन्यूवर क्लिक करा, निवडा। घटक गटामध्ये स्त्रोत सेट करा, DC पॉवर निवडा आणि नंतर ओके क्लिक करा। LED निवडण्यासाठी प्लेस मेन्यूवर क्लिक करा, घटक निवडा। गटात मूलभूत सेट करा, 3D आभासी निवडा। घटकातून LED 3 हिरवा निवडा आणि ओके क्लिक करा। ग्राउंड निवडण्यासाठी ठिकाण मेन्यूवर जा, घटक निवडा। गटामध्ये स्त्रोत सेट करा, ऊर्जा स्त्रोत निवडा आणि नंतर ग्राउंड निवडा आणि दाखवल्याप्रमाणे कार्यक्षेत्रात ठेवा। दर्शवल्याप्रमाणे ठिकाण, घटक गटातील मूलभूत 3D व्हर्च्युअल निवडून लॉजिक स्विच निवडा आणि घटकातून 1 स्विच करा। सर्किटचे वायरिंग बनवा। कर्सर घटकाच्या एका नोडवर ठेवा ज्यावर डॉट दिसेल। कर्सरला वायरिंगच्या ठिकाणी हलवा, त्या नोडवर डॉट दिसेल। आता वायरिंग पूर्ण करण्यासाठी माऊस क्लिक करा। वरील पायरीचे अनुसरण करा आणि सर्व घटकांचे वायरिंग पूर्ण करा। व्होल्टेज 5 वर सेट करा। चिन्हावर डबल क्लिक करून आणि नंतर मूल्य बदलून
आपण वीज पुरवठ्याचे आवश्यक व्होल्टेज सेट करू शकता. ओके वर क्लिक करा. इनपुट स्विचला A आणि B आणि आउटपुट LED ला आउटपुट म्हणून लेबल करा. आता टूल बारवरील रन बटणावर क्लिक करून लॉजिक स्विचवर वेगवेगळे लॉजिक इनपुट सेट करून आणि LED वरून सत्य सारणीसह त्याचे आउटपुट सत्यापित करून सर्किटचे अनुकरण करा. सर्किट डिझाइन आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून ब्रिज रेक्टिफायर कसा बनवायचा याबद्दल चर्चा करूया. संगणक चालू करा. विंडोज स्टार्ट मेनूद्वारे सिम्युलेशन सॉफ्टवेअर उघडा किंवा तुमच्या डेस्कटॉपवरील सिम्युलेटर चिन्हावर क्लिक करा आणि पहिली स्क्रीन मिळवा. घटक टूलबार किंवा मेनू शोधा. हे सहसा स्क्रीनच्या डाव्या बाजूला असते. तुम्ही प्लेस मेनू देखील वापरू शकता. घटक टूलबार किंवा प्लेस बॉक्समध्ये टूलबार किंवा मेनूमधून घटक कार्यक्षेत्रात ड्रॅग करा. घटक लायब्ररीमध्ये डायोडसाठी विभाग शोधा, ओळखा. FWB म्हणजे पूर्ण वेव्ह ब्रिज आहे. ब्रिज रेक्टिफायर सर्किट निवडा आणि नंतर ते कामाच्या क्षेत्रावर ठेवा. ट्रान्सफॉर्मर मेनूमधून स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर निवडा आणि त्यावर उजवे क्लिक करून डिझाइन क्षेत्रावर ड्रॅग करा. गुणोत्तर 10:1 वर सेट करा. याचा अर्थ प्राथमिक पासून व्होल्टेज 10 वेळा खाली आले आहे. टूलबारमधून मेनूमधून योग्य रेझिस्टर प्रकार निवडा आणि त्या घटकांवर डबल क्लिक करून तुम्ही त्यांची मूल्य देखील सेट करू शकता. तुम्ही त्यावर उजवे क्लिक करून घटकाची दिशा बदलू शकता आणि दाखवल्याप्रमाणे 90 अंश घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरवा. निवडा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची प्राथमिक बाजू ब्रिज सर्किटशी जोडा आणि त्याचे गुणधर्म कॉन्फिगर करण्यासाठी AC स्त्रोतावर डबल क्लिक करा. तुमच्या सिम्युलेशनच्या आवश्यकतेनुसार वारंवारता आणि व्होल्टेज मूल्ये सेट करा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची प्राथमिक बाजू ब्रिज रेक्टिफायरशी जोडा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर दुय्यम बाजू ब्रिज रेक्टिफायरशी जोडा. ब्रिज सर्किटच्या समांतर रेझिस्टर कनेक्ट करा. तुमच्या सर्किटमध्ये CRO जोडण्यासाठी स्टिम्युलेट मेनूमधून उपकरणे निवडा आणि दाखवल्याप्रमाणे ऑसिलोस्कोप निवडा. त्यावर क्लिक करा आणि नंतर तुमच्या सर्किटमधील स्थानावर क्लिक करा जिथे तुम्हाला CRO ठेवायचा आहे. एक CRO निवडा ज्यामध्ये 2 चॅनल A आणि चॅनल B आहेत. चॅनल A दुय्यम वळणावर आणि चॅनल B रेझिस्टर ओलांडून कनेक्ट करा. सिम्युलेशन चालवा आणि लोड रेझिस्टरवर DC आउटपुट पहा. हे तुमच्या ब्रिज रेक्टिफायर सर्किटचे अनुकरण करेल. सिम्युलेशन CRO स्क्रीनवर सिग्नल प्रदर्शित करेल. सीन नंबर 1051_4.1_4_8. एकदा सिम्युलेशन पूर्ण झाल्यावर तुम्ही लोड रेझिस्टरवर सुधारित आउटपुट पाहू शकता. वेव्ह फॉर्मने एक सुधारित सिग्नल दर्शविला पाहिजे. याचा अर्थ AC सिग्नल DC मध्ये रूपांतरित झाला आहे. रेझिस्टरवर कॅपॅसिटर कनेक्ट करा आणि
नंतर सिम्युलेशनवर चालवा. वेव्ह फॉर्म एक क्षैतिज रेषा असेल. तुम्हाला कॅपॅसिटरद्वारे फिल्टर केलेले DC मिळेल आणि ही क्षैतिज रेषा फिल्टर केलेले DC आउटपुट आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किट सिम्युलेशन वापरून डिजिटल सर्किट XOR गेट तयार करून चाचणी केली आहे आणि तसेच सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून ब्रिज रेक्टिफायर तयार करून चाचणी केली आहे. धन्यवाद.